मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की पृथ्वीवर तयार केलेला उपग्रह अवकाशात कसा जातो आणि परत खाली न पडता तिथेच कसा काय टिकून राहतो? हं, पण विचार करा, ही काही जादू नाही बरं का, हे विज्ञान आहे. चला तर मग हे सगळं कसं काय कार्य करतं हे जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिले उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय? तर पहा, उपग्रह प्रक्षेपक म्हणजे असं विशेष रॉकेट ज्याचा वापर उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या त्यांच्या विशिष्ट कक्षेत पोहोचवण्यासाठी केला जातो. या उपग्रह प्रक्षेपकाचं कार्य न्यूटनच्या गतिविषयक असणाऱ्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. या नियमानुसार प्रत्येक क्रियाबलासाठी नेहमीच त्याच वेळी कार्यरत होणारे समान पण विरुद्ध दिशेने कार्यरत असणारे प्रतिक्रिया बल सुद्धा असते. ठीक आहे, तर मग आता आपण पाहूया की हा प्रक्षेपक नेमकं कार्य कसं करतो. या प्रक्षेपकात एका विशिष्ट प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. जेव्हा हे इंधन जळते तेव्हा त्यातून अतिशय उष्ण वायू तयार होतात. हे वायू प्रसरण पावतात आणि रॉकेटच्या मागच्या भागातील नॉझलमधून वेगाने बाहेर पडतात. जेव्हा हे वायू रॉकेटच्या मागच्या दिशेने बाहेर पडतात तेव्हा एक रेटा रॉकेटच्या वरच्या दिशेने कार्यरत असतो आणि इथे तो न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम लागू होतो. प्रत्येक क्रियेसाठी समान पण विरुद्ध प्रतिक्रिया बल असतं. म्हणजे मग वायू खालच्या दिशेने जातात आणि रॉकेट वरच्या दिशेने, आणि अशा प्रकारे क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल कार्य करतात. ठीक आहे, तर आता आपण प्रक्षेपकाच्या रचनेकडे वळूया. या प्रक्षेपकाची रचना ही उपग्रहाचे वजन आणि त्याला कोणत्या कक्षेमध्ये पोहोचवायचं आहे यावर अवलंबून असते. प्रक्षेपकाच्या एकूण वजनाचा मोठा हिस्सा हा इंधनाचाच असतो. इतकं जास्त इंधन वाहून नेत असल्यामुळे प्रक्षेपक खूप जड होतो आणि हे जड झालेलं वाहन अवकाशात नेणं कठीण असतं. मग आपण ही समस्या कशी सोडवायची बरं? तर त्यासाठी मल्टी स्टेज लॉन्च व्हेकल म्हणजे अनेक टप्पे असणाऱ्या प्रक्षेपकाचा वापर केला जातो. वजन कमी करण्यासाठी शास्त्रज्ञ एकापेक्षा जास्त टप्पे असलेले प्रक्षेपक वापरतात. पण एकापेक्षा जास्त टप्पे असल्यामुळे मदत कशी काय बरं होत असेल? तर पहा, असं असतं की एका टप्प्यातलं इंधन संपलं की तो टप्पा प्रक्षेपकापासून वेगळा केला जातो. अशा प्रकारे तो डिटॅच केला जातो, वेगळा केला जातो, आणि मग यामुळे प्रक्षेपकाचं वजन कमी होतं आणि मग आता हलके झालेले हे प्रक्षेपक अधिक कार्यशीलतेने उडू शकते. बढिया. आता इस्रोने तयार केलेल्या अशा एका अनेक टप्प्याच्या उपग्रह प्रक्षेपकावर नजर टाकूया. याला पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल किंवा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक PSLV असं म्हणतात. PSLV हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने विकसित केला आहे. तर आता आपण या PSLVची रचना बघूया. या PSLVमध्ये काही टप्प्यांमध्ये स्थायू इंधन आणि काही टप्प्यांमध्ये द्रव इंधन वापरले जाते. आपण या रचनेत पाहू शकतो की सुरुवातीचा रेटा मिळवण्यासाठी इंजिनमध्ये स्थायू इंधनाचा वापर केला जातो. तर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये धन इंधन वापरलं जातं, त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये द्रव इंधन वापरलं जातं, तिसऱ्या टप्प्यात पुन्हा स्थायू इंधन आणि चौथ्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा द्रव इंधन वापरलं जातं, आणि सगळ्यात वरच्या भागात इथे उपग्रहासाठीची जागा असते. आता असे हे प्रक्षेपक खूप महाग असतात. पण का बरं महाग असतात माहिती आहे का तुम्हाला? सामान्यपणे प्रक्षेपक फक्त एकदाच वापरता येतात. एका प्रक्षेपणानंतर बहुतेक भाग त्याचे नष्ट होऊन जातात किंवा न वापरलेल्या अवस्थेत पुन्हा जमिनीवर खाली पडतात. त्यामुळे अंतराळ मोहिमा खूप महाग असतात. म्हणून मग खर्च कमी करण्यासाठी अमेरिकेने स्पेस शटल विकसित केले, जे पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगे एक वाहन आहे. हे स्पेस शटल सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येते आणि अनेक वेळा वापरता येते. यामधली फक्त इंधनाची टाकी तेवढी पुन्हा पुन्हा वापरता येत नाही, आणि यामुळे अंतराळ मोहिमेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. तर मग थोडक्यात सांगायचं तर उपग्रह प्रक्षेपक उपग्रहांना
कक्षेत पोहोचवण्याचं काम करतात. ते न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार कार्य करतात. बरोबर? इंधनामुळे रॉकेट जड होतं, म्हणून बहुस्तरीय किंवा अनेक टप्प्यांचं रॉकेट वापरलं जातं. PSLV हे इस्रोने विकसित केलेलं भारतातील प्रसिद्ध उपग्रह प्रक्षेपक आहे आणि अमेरिकेने स्पेस शटलसुद्धा विकसित केलेले आहे, जे पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगे आहेत. यामुळे खर्च कमी होण्यास मदत होते. ठीक आहे, तर आता तुमच्या जिज्ञासू मेंदूसाठी एक छोटासा प्रश्न विचारते. जर रॉकेटने आपले रिकामे झालेले टप्पे खाली टाकले नाही, तर हे रॉकेट कधी अवकाशात पोचू शकेल का? विचार करा.